येतो सगळ्यांना? बघा, चेक करा, आवाज येतो आता? आता सांगा, सगळ्यांना आवाज येतोय का? ओके समृद्धी, येत आहे? ठीक आहे. चला, मग मी काय सांगितलं तुम्हाला आतापर्यंत ते परत एकदा सांगते. आपण काल संख्या वाचन हा घटक पाहिलेला आहे, पण संख्येचे तुम्हाला जी संख्या होती ती तुम्हाला अंकात दिली होती. ठीक आहे, अंकाचं संख्या जी तुम्हाला अंकात दिली होती त्याचं रूपांतर तुम्ही अक्षरात करायला शिकला. ठीक आहे, मग कुठलीही 9 अंकी संख्या तुम्हाला जर दिली तर त्याचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करता येते? अक्षरामध्ये. ठीक आहे, सगळ्यांनी रिव्हिजन दिली आहे परत एकदा. आणि जी आपली स्ट्रक्चर आहे, पद्धत आहे, हल्लाखो पद्धत, ही सगळ्यांना आठवते ना? ओके, चला मग. खूप हुशार बाळ तुम्ही. पण एवढं लक्षात ठेवा की दररोज जो सांगितलं तुम्हाला अभ्यास की रिव्हिजन करायची, ते तुम्हाला करूनच टाकायचंय. ज्या दिवशीचा अभ्यास त्या दिवशी करणं फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आलं लक्षात? आता तुम्हाला लक्षात असेल किंवा आठवते का बघा, काल जो आपण सेशन घेतलं त्याच्यामध्ये शेवटचा जो प्रश्न होता तो कोणत्या पद्धतीचा होता? मी तुम्हाला एक स्पेशल नाव सांगितलं होतं, आठवतंय? चला, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय देऊ शकता तुम्ही सगळेजण, पटापट. चला, आदित्य, नाव काय होतं? थोडस फार. चला, व्हेरी गुड. काय? गटवाचन पद्धत. ठीक आहे, गटवाचन पद्धतीचा एक प्रश्न मी तुम्हाला काल शेवटी घेतला होता, क्लासच्या शेवटी, म्हणजे 8 वाजता तो आपला झालेला होता. आणि त्यानंतर आपले 10 मिनिट जे आहेत त्या प्रश्नावरती आपण पाहिलेले होते. ठीक आहे, चला तर मग पहा, आता आपल्याला ही मी तुम्हाला स्क्रीनवरती संख्या दिलेली आहे. ठीक आहे, आता या संख्येचं वाचन मला तुम्ही सगळेजण करून दाखवा. चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं, किंवा हँड रेस पण करू शकता तुम्ही. काय करताल बरं? या संख्येचं वाचन करा पटकन. चला, काय होईल या संख्येचं वाचन? ओके, बर. प्रथम बुगणे म्हणतो 1500. ओम चौधरी 1500. ठीक आहे, आणखी? समृद्धी फडके 1500. बर. सिद्धेय होले, यशश्री बांगर 1500, 1500. बर, आणखी? बर, 1500. आणखीन काय म्हणता येईल बरं याला? व्हेरी गुड, आधार गिरहे. चला, खूप छान. मला जे आन्सर हवं होतं ते तुम्ही दिलेले, आधार गिरहे. काय? आधार बोलतोय की 1500 किंवा 1500. काय म्हटला तो? 1500 किंवा 1500. मग तेच बघा, आता ह्या संख्येचं वाचन आपण कसं केलंय तुम्ही म्हणू शकता. याचं वाचन बघा, काय काय करू शकता तुम्ही? 1500. ठीक आहे, करेक्ट आहे, यात काही चुकीचं नाहीये, करेक्ट आहे. 1500. किंवा यालाच तुम्ही आणखी कोणत्या पद्धतीने वाचू शकता? 1500. करेक्ट आहे, याच्यात पण काही चुकीचं नाहीये. किंवा आणखीन एक पद्धत तुम्ही याच रकमेसाठी वापरता. ठीक आहे, व्हेरी गुड. कोणती? तर 1500. 1500. लक्ष द्या, तिसरी पद्धत. आपण ही जी संख्या आहे, ठीक आहे, काय 1500 तुम्ही म्हणा, 1500 म्हणा, किंवा 1500, तुम्ही या तिन्ही पैकी कुठलंही म्हटलं तरी तिन्हीची तिन्ही बरोबर आहेत, काही याच्यामध्ये चुकीचं नाही. पण हीच का पद्धत मी इथं यूज केली तेही सांगते. आपण काय केलं, या 15 पर्यंत काय केला, गट तयार केलाय 15चा, केलं की नाही? मग इथपर्यंत कम्प्लीट कुठपर्यंत होतंय? शतकापर्यंत. म्हणून 1500. श म्हणजे शेकडा किंवा शतक, मग 1500. ठीक आहे, आला आन्सर? आता बघा, याचं वाचन कसं करताल तुम्ही सांगा, या संख्येचं वाचन? गुड. चला, पटकन चॅट बॉक्स तुमचा पटापट आन्सर आले पाहिजेत बाळांनो.
1225 करेक्ट. यश काशीद करेक्ट आहे बाळा. बघा, एकक, दशक, शतक आणि हजार. हजार आहे, मान्य आहे, हजार आहे, जो अंक आहे तो हजारव्या स्थानी. पण आपल्याला गटवाचन करायचं आहे आणि बरेच जण या पद्धतीचा अवलंब करतात की ते डायरेक्टली म्हणतात ते काय 1225 आहेत का तुझ्याकडं, 1500 रुपये आहेत का, 1700 रुपये आहेत का, ठीक आहे 1800 रुपये दे बरे मला, अशा पद्धतीनं. तर या गटवाचन ही काय आहे, दुसरं तिसरं काही नसून गटवाचन पद्धत आहे. ठीक आहे, आपण मोस्टली यूज करतो. म्हणजे आता बघा 12 पर्यंत, 12 इथपर्यंत क्लोज कोणाचं घर होतं सांगा बरं, शतक. ठीक आहे, म्हणून 1225 पुढे आहे तसं आपण रीड करतो, दशक आणि एककाचा अंक एकत्रित, तर काय 1225 अशा पद्धतीनं. मग आता मला सांगण्याचा मुद्दा काय, तुम्हाला काय सांगायचंय की जे मोठे मोठे घोटाळे असतात किंवा ज्या रकमा असतात की या रोडसाठी एवढं एवढं अनुदान पडलेलं आहे, मग ते अनुदान काय 1000 लाख कोटीपर्यंत नसतं, त्याचा पुढचा आकडा असतो. तो पुढचा आकडा म्हणजे नेमकं काय, तर बघा जे तिरुपती बालाजी मोठं देवस्थान आहे त्या रोडसाठी 1750 कोटीचं अनुदान पडले. कितीचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला माहित नाही पण मी तुम्हाला एक सांगते की रकमा कशा पद्धतीनं म्हटल्या जातात किंवा त्याचं गटवाचन कशा पद्धतीनं केलं जातं. किंवा एखादा दवाखाना आहे तो दुरुस्त करायचा किंवा आणखीन बांधायचा आहे परत, तर त्याच्यासाठी रक्कम पडली, मग ती सुद्धा याच पद्धतीनं, म्हणजे जे मोठे मोठे आकडे असतात कोटीच्या पुढचे, मग इकडं कितीही असले तरी याचं इथपर्यंत कोटीपर्यंत ते वाचन करतात आणि बाकीचं आहे तसं. ठीक आहे, मग ती झाली गटवाचन पद्धत. जसं की कालचं मी शेवटचं जे एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल त्या पद्धतीनं घेतलं होतं. ठीक आहे, मग हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, कुठपर्यंत ते क्लोज होते याच्याकडे लक्ष द्यायचं, कारण की याही पद्धतीचं तुम्हाला क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, जातोच म्हणून नाही पण जाऊ शकतो. आणि कसं आहे, तुम्हाला नवोदय तुम्ही देत आहेत म्हणून सगळी ज्या काही टॉपिक मध्ये विविधपणा आहे ठीक आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय करतो, सगळ्या पॉइंट आपण एक 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 क्लिअर करत जातो, म्हणजे तुमच्याकडून तो कुठलाही पॉइंट राहिला नाही पाहिजे. आलं लक्षात. चला आता बघा, एक संख्या मी तुम्हाला देते किंवा हे बघा 2170. आता कोटीमध्ये 2170 कोटीचा घोटाळा असं या पद्धतीनं म्हणू शकता किंवा याही पद्धतीनं. बघा आता ही संख्या सांगा मला, याचं वाचन कसं करताल तुम्ही, एवढी मोठी संख्या आहे, 9 अंकाच्या पण पुढे आहे, मग या संख्येचं कसं वाचन केलं जाईल सांगा बरं. चला चॅट बॉक्स मध्ये मी उत्तर पाहतेय. चला सगळ्यांनी रेडी राहायचंय. ज्या ज्या विद्यार्थ्यांना उत्तर काढता आलेले त्यांनी चॅट बॉक्सचा वापर करायचा आहे, पटकन चॅट बॉक्स मध्ये तुमचं उत्तर टाकायचंय. संख्या अगोदर व्यवस्थित पहा, ऑब्झर्व करा, निरीक्षण करा त्याचं. हर्षदा व्हेरी गुड. प्राची बोरकर करेक्ट, व्हेरी गुड बेटा, अगदी बरोबर, खूप छान, करेक्ट आधार, करेक्ट वैष्णवी, उत्कर्ष, तुम्ही तसेच अंक लिहिलात की हो, अक्षरात लिहायचं, विद्ये तुम्ही तेच केलं. ओके, काही हरकत नाही, पण मी तुम्हाला काय सांगितले हे लक्षात ठेवा. आता हीच तुमच्या स्क्रीनवरती जी संख्या दिसते, ही जी संख्या तुम्ही पाहिली तर ही 9 अंकी संख्येच्या सुद्धा पुढे गेलेली आहे. बघा, एकक, दशक, शतक, हजार. ठीक आहे, आता हजाराची आपली 2 घरं, कारण की इथून पुढं 2-2 घरं, फक्त जो शतक आहे तो एकटा असतो. ठीक आहे, बाकीचे जे आहेत ते 2-2 घरं असतात मिळून. मग हे ह, हे ला आणि हे काय को, ह ला को, कळलं, ह ला को. आता यापुढेही ही संख्या दिलेली आहे,
मग आता कसं काय करणार, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर आत्ताच क्लिअर केले मी. काय गट वाचन पद्धतीचा यामध्ये उपयोग केला जातो. मग 8632 म्हणा किंवा 8632 असं देखील म्हटलं तरी नो प्रॉब्लेम. पण आता एवढा मोठा आकडा तर डायरेक्टली 8632. आता इथं कुठपर्यंत कंप्लीट होते ते तुम्हाला बघायचे. कोटीच्याही काय कोटीपर्यंत होते का? कोटीच्याही पुढे येते. कोटी 10 कोटी होऊन सुद्धा. कळलं का? मग आपल्याला फक्त काय पाहायचंय की फक्त ते कुठपर्यंत कंप्लीट होते ते पाहायचंय, लक्ष द्यायचंय. ठीक आहे. आणि ज्या घरापर्यंत तुम्हाला ते कंप्लीट होतंय ते बघायचं आहे आणि तो आकडा लिहायचा. आता इतक्या मोठ्या रक्कम तुम्हाला येणार नाही सहसा, कारण की फार मोठा आकडा आहे हा, 8वी 9वीच्या लेवलचा. इतका मोठा नाहीये. पण मी तुम्हाला कालचं जसं उदाहरण दिलं होतं की लाखापर्यंत कंप्लीट करा, कोटीपर्यंत कंप्लीट करा, एवढाच येणार. आता सेम एक्झाम्पल बघा, पुढचं सर्व विद्यार्थ्यांनी एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आणि ऑप्शन सांगा किंवा चला तुमच्या समोर प्रश्न आहे. या प्रश्नाचं सर्वांनी अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी आधी ऑप्शन चेक करा. ऑप्शन पहा, हे तुमच्या समोर ऑप्शन आहेत. या ऑप्शन मधला कुठपर्यंत घर ते कंप्लीट केले ते पाहायचे तुम्हाला. मगाशी अब्ज, करेक्ट, अब्ज पर्यंत, कोटी नव्हतं अब्ज, कारण की कोटीपर्यंतच त्यांनी कंप्लीट केलं असतं. कोटीच्याही पुढे होतं ते, कारण की 2 शून्य होते ना. हा फरक कळला पाहिजे, कुठपर्यंत कंप्लीट केलंय. चला याचं उत्तर काढा. आता याचं सगळ्याच विद्यार्थ्यांना काढता येईल, कन्फ्युज होणार नाही. बर, चला सगळे म्हणतायत ऑप्शन नंबर सी. ओके, चला आता काय काम, पहिल्यांदा तुम्ही बॉक्स तर राखून घेतलेत, पण या बॉक्स मध्ये तुम्हाला प्रत्येक अंक फिल देखील करता आला पाहिजे आणि तो सगळ्यांना करता आलो, आपण काल पाहिलेलं आहे बघा. 8, त्यानंतर 3, 6, पुढे 1, त्यानंतर 8 आणि 2. चला अशा पद्धतीने सगळे अंक भरून घेतले. आता काही म्हणत असतील की हे मॅडम रिकामे रखाने कशाला सोडताय, तर तिथं तुम्ही 0 लिहू शकता. याआधीच मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, जर 0 लिहिले असले तरी नो प्रॉब्लेम, नाही लिहिली तरी काय हरकत नाही, कारण की आपण जिथून अंक सुरू होतोय तिथूनच वाचतोय. आता सर्वात प्रथम तुम्ही या संख्येचं वाचन कसं केलं असेल तर 2,81,638. अगदी बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. पण तसा ऑप्शन मध्येच आपला पर्याय नाहीये. दिलेल्या पर्यायामध्ये तसा ऑप्शन आहे का, तसा पर्याय आहे का, नाहीये. मग आता हे पर्याय जर वाचले तर काय, 281,638. आता 281 म्हणजे काय, यांचा काय प्रश्न आहे, हा गट वाचन पद्धतीचा प्रश्न आहे. मग तो आता कसा सॉल्व्ह करायचा, तर बघा 281 इथपर्यंत त्यांनी गट बनवलेला आहे. ओके, मग 281 इथपर्यंत गट बनवलाय, तर या घराचं नाव काय बाळांनो, 1000. ठीक आहे, या घराचं नाव काय, 1000. मग कुठपर्यंत गट कंप्लीट केलाय त्या घराचं नाव लिहायचं, 281,000. पुढचं आहे तसं 638 आहे तसं तुम्हाला वाचन करायचं आहे, त्याच्यामध्ये काय बदल करायचा नाहीये. ठीक आहे, कुठपर्यंत गट कंप्लीट केला आहे, मगाशी जसं अब्जपर्यंत केला होता. ठीक आहे, पण ते तुमच्या सिलेबसच्या पुढे आहे, त्याच्यामुळे मी ते घेतलं नाही आणि इथं आले. ठीक आहे, मग 281,638. पण सगळ्यांनी छान असा प्रयत्न केला ना, आताच तर सगळ्याच विद्यार्थ्यांचा आन्सर अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड लक, व्हेरी काय, 2 लाख नाहीये उत्कर्ष, 2,81,000. तुम्ही आहे तसं वाचतायत, आपण गट तयार केलाय एवढाच. उत्कर्ष एवढाच गट केलाय, 281,000.
638. ठीक आहे, मग आजचा ऑप्शन आहे का बघा या ऑप्शन मध्ये 281 तर हजारच नाहीये, म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल झाला. पुढे पाहण्याची आवश्यकता अजिबात नाही. 281,638. आता 281,000 इथपर्यंत करेक्ट आहे, पण इथं शे हा शब्द अब्सेंट आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा ऑप्शन कॅन्सल झाला. सी पहा, 281,638 आणि हा जो ऑप्शन आहे तो अगदी बरोबर आहे. आता इथं 2,53,000 दिले, 53 इथं कुठंच नाहीये, त्याच्यामुळे हा तर पाहता क्षणी कॅन्सल झाला. तर अशा पद्धतीनं तुम्हाला उत्तर काढायचे. ठीक आहे, आणखीन 1-2 क्वेश्चन पाहूयात, म्हणजे आणखीन तुम्हाला छान पद्धतीने याचं रीडिंग करता येईल. ठीक आहे, ओके. चला याचा आन्सर लिहून घ्या. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर येतो बाळांनो. ठीक आहे, चला 281,638. युवराज घ्या, लिहून घ्या, आणि झालं की सांगा. कोणाचं राहिलंय त्यांनी सुद्धा सांगायचंय. चला, कोणाचं राहिलंय का? कम्प्लीट, ओके, ऑल डन. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या मग. चला पुढचं एक्झाम्पल घ्या बाळांनो. स्क्रीनवरती पुढचं एक्झाम्पल आहे, आणि या दिलेल्या बघा संख्या दिलीये आणि ऑप्शन सुद्धा तुम्हाला इथं दिलेले आहेत. तुम्ही पर्याय नाही लिहून घेतले तरी चालते, फक्त आन्सर लिहून घ्या. झालेले काल झालेले का हे? अच्छा, आता झालेले. थांबा, हा हे पण झालेलं आपलं. ओके, चला उदाहरण स्क्रीनवरती व्यवस्थित लिहून घ्या. खालील संख्येच्या अक्षरात लेखन करा. राईट द गिव्हन नंबर इन वर्ड्स. जो नंबर दिलाय तुम्हाला तो अक्षरात लिहायचा आहे, वर्ड्स मध्ये लिहायचा आहे. मग हा गट कुठपर्यंत कंप्लीट करून घेतलाय त्यासाठी ऑप्शन कडे एकदा पहा. ऑप्शन तुम्ही नाही लिहून घेतले सगळे तरी चालेल, फक्त आन्सर लिहून घ्या. कारण की बरेच जण मग ऑप्शन लिहित बसले, स्पीड कमी असली तर सगळे ऑप्शन तुमचे लिहिणं होत नाही. आलं लक्षात? जे कामाचं आहे व्यवस्थित तुम्हाला लिहिता येईल तसं लिहून घ्या, किंवा नंतर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ पाहण्याची सुद्धा संधी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लिहूच वाटले तर लिहून घेऊ शकता नंतर पाहून फेरवहीमध्ये. ठीक आहे, पहा 1,41,42,960. ऑप्शन बी आहे 1,21,04,2,960 असं दिलंय. 1,21,42,960 नंतर 1,21,42,960. बघा या दिलेल्या पर्यायांमधील या संख्येचा अचूक उत्तर कोणते हे तुम्हाला काढायचे. झालं का? श्रेया, सेजल, अशोक, शौर्य, अथर्व, समृद्धी. बर बर, 2 ऑप्शन नाहीत असणार, एकच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. व्यवस्थित पहा, तुम्हाला सांगते की कशामुळे नाहीये तो सुद्धा. ठीक आहे, बर काही जण ए म्हणतायत, काही डी म्हणतायत, काही जण ए डी म्हणतायत, म्हणजे ए ही आहे आणि डी ही आहे असं आहे. बर आणखी श्लोक, तन्वी, समर्थ, ओके समर्थ, सात्विक, ठीक आहे, हिमांशु, ठीक आहे, ओके.
चला, सगळ्याच विद्यार्थ्यांचे मी ऑप्शन्स पाहिलेत, दिलेले उत्तर पाहिलेले. बऱ्याच जणांनी करेक्ट आन्सर दिलेले. आता करेक्ट आन्सर कोणता आहे मी तुम्हाला सांगणारच आहे. बघा, म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. आपलं उत्तर बरोबर आहे का नाही ते तुम्हीच चेक करायचं आहे. आता दिलेली तुम्हाला संख्या आहे ही प्रत्येक आपल्याला या स्ट्रक्चर मध्ये जी तुम्हाला तक्ता दिला समोर त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित एक एक अंक मांडून घ्यायचा आहे. सुरुवात तुम्हाला उजवीकडून करायची आहे. सुरुवात उजवीकडून तुम्हाला डावीकडे एक एक अंक मांडत यायचा आहे. ठीक आहे. मग 0 हा एककाच्या घरात आला, त्यानंतर 6 दशकाच्या घरात आला, त्यानंतर हा 9. ठीक आहे. पुन्हा 2, त्यानंतर 4, 1, 2 आणि 1. अशा पद्धतीनं एवढं सगळ्यांना फील करता आलं अगदी छान पद्धतीनं. आलं ना एवढं करता सगळ्यांना? चला बोला. ओके, इथपर्यंत जमलं आहे. बर, आता त्यानंतर बघा, व्यवस्थित ऑप्शन तुम्हाला चेक करायचे. ती 1/21 लाख, इथं 121, इथं 121. कारण की इथं जर ऑप्शन मध्ये तुम्ही पाहिलं तर गट कुठपर्यंत कंप्लीट केलाय हे तुम्हाला लक्षात येतं. आता सगळ्यांनाही व्यवस्थित आपण नेहमीप्रमाणे जसं वाचतो तसं संख्येचं वाचन करता येतं. कारण की बघा, 1,21,42,960 असं तुम्हाला सगळ्यांना वाचता येतं. पण हा जो प्रश्न आहे तो गटवाचन पद्धतीनं दिलेला आहे. म्हणून तुम्हाला ऑप्शन पाहून घ्यायचे आधी. मग ऑप्शन गट कुठपर्यंत कंप्लीट केलाय हे पाहणं गरजेचं आहे. मग इथं 1, 2, 1 म्हणजेच 121 असं दिलंय आणि हा गट इथपर्यंत कंप्लीट करून घेतलाय. म्हणून 121 लाखच येणार. तुम्हाला 1/21 असं म्हणता येत नाही, हे लक्षात घ्या. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन ए असं उत्तर दिलेले त्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या, 1/21 असं म्हणता येणार नाही. काय 1/21? ही योग्य पद्धत नाही, ही चुकीची पद्धत आहे. तुम्हाला म्हणताना 121 असंच म्हणावं लागेल. आता एवढे रुपये आहेत, याला काय 1/21 म्हणणार का आपण? आणि म्हटलं तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. मग 121 असं याचं अचूक पद्धतीने वाचन आहे. त्याच्यामुळे हा जो गट आहे त्याचं वाचन सुद्धा तुम्हाला 121 असंच करावं लागेल. आणि हा कुठपर्यंत कंप्लीट झाला याच्याकडे बघावं लागेल. कुठपर्यंत कंप्लीट झालाय मग हा? येस, लाखापर्यंत. म्हणून 121 लाख. आता असं ऑप्शन कुठं आहे ते आधी चेक करा. तर 1/21 दिले बघा. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन ए दिलेला आहे, शिवम लक्ष द्या, हे तुमचं चुकीचं आहे. ठीक आहे. इथं शे हा शब्द नाहीये. एक जरी अक्षर नसलं तरी तुमचं उत्तर चुकतं. त्याच्यामुळे लक्षपूर्वक, काळजीपूर्वक तुम्हाला ऑप्शन चेक करायचे आहे. तिथं शे हा शब्द अब्सेंट आहे. कोणता? शे हा शब्द. त्याच्यामुळे ऑप्शन ए रॉंग आहे बाळांनो. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ए व डी असं उत्तर दिलं होतं त्यांच्यासाठी सूचना आहे. ए व डी किंवा काही जणांनी एच टाकलं होतं म्हणून पहिलाच ऑप्शन दिसला की बरोबर कधीच नसतो. तुम्हाला परत परत तो चेक करावा लागतो की खरंच ए आहे का. कारण की मोस्टली काय असतं की तुम्हाला ऑप्शन ए देतात पण काहीतरी चुकवण्यासारखं तिथं दिलेलं असतं. म्हणून लगेच सिलेक्ट करायचं नाहीये. तुम्हाला बाकीचे ऑप्शन सुद्धा पाहिजेत की बी का चुकीचं आहे, सी का चुकीचं आहे, डी का चुकीचं आहे. आणि हेच खरी तुमची मेहनत आहे. ठीक आहे. म्हणून घाई कुठेही कधीही करू नका. आता जरी सराव आठवडी परीक्षा असेल त्याच्यात सुद्धा तुम्हाला घाई अजिबात करायची नाही. व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि आतापासूनच सवय लावून घ्यायची आहे. ठीक आहे. गडबड घाई करायची नाही. आता 121 शे अब्सेंट आहे म्हणून ऑप्शन ए कॅन्सल झालं. पुढे पाहायची आवश्यकता सुद्धा नाही कारण की एक शब्द गायब आहे ना, मग तो चुकीचाच आहे. आता ऑप्शन बी पाहूयात. बघा, 121 लाख इथपर्यंत करेक्ट आहे. पुढे 4-2 दिले. काय 4-2? 4-2 म्हणतो का आपण 42 म्हणतो? सांगा तुम्हीच. 4-2 म्हणतो का? नाही. मग 4-2 म्हणजे नेमका अर्थ काय? त्याच्यामुळे इथं 42 असायला हवं होतं. त्याच्यामुळे ऑप्शन बी सुद्धा काय कॅन्सल. कशामुळे? तर इथं 4-2 दिले त्यांनी. बघा, सो ऑप्शन बी सुद्धा इथं आपण कट केला. आता ऑप्शन सी कडे जाऊयात आपण. 121 लाख इथपर्यंत करेक्ट आहे. त्याच्या पुढे 42,000 हे सुद्धा करेक्ट आहे. इथपर्यंत करेक्ट आलं. आता 960 इथं 960 असं म्हणता येईल का? 960 काय 9 आणि 60 का? नाही.
इथं शे हा शब्द असायला पाहिजे होतं, 900, तरच हे करेक्ट आहे. आणि इथं शे हा शब्द अब्सेंट असल्यामुळे हे सुद्धा तुमचं ऑप्शन सी जे आहे ते सुद्धा पर्याय चुकीचा आहे. चला, लक्षात येते सगळ्यांच्या? समजते? काय काय ऑप्शन मधील चुका आहेत सरमाड ते कळतंय का? 900, शे हा शब्द गायब आहे. 9 हा शतकाच्या घरात आहे, शे हा इथे शब्द असायलाच पाहिजे होता आणि नसेल तर तो चुकीचा आहे. म्हणून ऑप्शन सी सुद्धा इथं कॅन्सल केला. राहिलेलं ते आपलं उत्तरच आहे. काय तर 121,42,960 असेल तरी तुम्हाला चेक करायचंय की आहेच का खरं. तर बघा, 121,00,000 करेक्ट, 42,000 करेक्ट, 960. तर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ते आपलं अचूक उत्तर आहे. आणि ज्यांचं उत्तर डी नव्हतं, ए आलं होतं, त्या सर्वांनी करेक्शन करून घ्यायचंय. ठीक आहे, चला, त्यांनी करेक्शन करून घ्या. ऑप्शन डी आपलं अचूक उत्तर आहे. ए का नाही हे तुम्हाला सांगितले, समोर लिहिलेलं सुद्धा आहे. डी फॉर डॉग, डी हे उत्तर आहे बघा, मी करेक्ट सुद्धा केलेलं आहे. 131 नव्हे, 121 बेटा विनोद. गार्गी, वैष्णवी, ओके. जे जे चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाठवतात त्यांचे मी नावं घेते. नसतील पाठवली तर तुमचं नाहीये असं वाटत असेल तर तुम्ही आन्सर पाठवत नाहीये चॅट बॉक्स मध्ये. झालं प्रांजली? ओके, चला. चला, सर्वांचं झालं का? समर झालं का? देवांशी, ओके. चला, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. मग सगळे म्हणतायत झालं झालं तर आपण जाऊयात मग पुढं. ओके, आता गट वाचन संपलेलं आहे. आता आपण पाहूयात, जी दिलेली संख्या आहे ती तुम्हाला अक्षरात दिली आहे, त्याचं रूपांतर तुम्हाला अंकामध्ये करायचं आहे. म्हणून हेडिंगच इथं टाकली की संख्या तुम्हाला अंकात लिहायची, म्हणून संख्या अंकात लिहिणे असं जरी हेडिंग तुम्ही वरी टाकली तरी नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चला, संख्या अंकात लिहिणे हेडिंग वरी टाकून घ्या. म्हणजे दरवेळेस तोच प्रश्न तेच तुम्हाला लिहायची आवश्यकता नाहीये. संख्या अंकात लिहिणे, तर खालील संख्या अंकात लिहा. संख्या सुद्धा दिलेली आहे, संख्या लिहून घ्या. आणि पेपर म्हणजे तुमचं जे काय रजिस्टर असेल, पेन असेल ते बंद करून पहिला प्रश्न जो आहे तर त्यांचा चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा. पहिला प्रश्न, जी पहिली कन्सेप्ट आहे, शिकवताना व्यवस्थित बारकाईनं लक्ष द्यायचं. जरी तुम्हाला येत असेल, माहिती असेल तरी व्यवस्थित लक्ष द्या. आन्सरही तुमचे लिहून झाले, व्हेरी गुड, खूप छान. सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे, व्हेरी गुड, अगदी बरोबर. करेक्ट उत्तर जान्हवी. नेटवर्क कमी आहे त्याच्यामुळे स्क्रीनवरती तसं दिसत आहे, बाकी कोणत्याच विद्यार्थ्याला अडचण नाहीये. त्याच्यामुळे व्यवस्थित नेटवर्क मध्ये बसून घ्या. यश, संख्याच फार बदलून टाकली तुम्ही. कृष्णा, तुम्ही सुद्धा नेटवर्क मध्ये बसून घ्या. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऍप घेत असताना सगळ्या परमिशन तुम्हाला अलाउ करावं लागतात. ठीक आहे, AOOW
तर ॲलो केला तरच तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसते, आवाजही ऐकायला येतो आणि तुमचा हँड रेजचं ऑप्शन सुद्धा क्लिक होतं. त्याच्यामुळे ते सुद्धा, किंवा तुम्हाला दिलेलाच आहे नंबर, तांत्रिक अडचणीसाठी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता कधीही. ठीक आहे, चला ओके. चला लक्ष द्या, आता सगळ्यांचे प्रयत्न करून झालेले आहेत. आता स्क्रीनवरती लक्ष द्या, माझ्या बोलण्याकडे व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकून घ्या. आता पहा, 71,345 अशी तुम्हाला अक्षरात संख्या दिलेली, पण ती अंकात कशी लिहायची? ही संख्या लहान आहे, सोपी आहे, पण याच्या पुढे तुम्हाला 9 अंकी पर्यंत संख्या आल्या तर मग त्या कशा लिहायच्या? तर हे कळण्यासाठी सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता संख्या अक्षरात दिली आणि तुम्हाला अंकात लिहायची आहे. मग आधी तुम्ही पाहिलं तर इथं बघा 71 म्हणजे संख्या दिलेली असते आणि ही जी संख्या आहे ती कोणत्या घरात येणार त्या घराचं नाव त्याच्या पुढे दिलेलं असतं. बघा हे दिसतंय सगळ्यांना, त्या घराचं नाव पहा. 71 कोणाच्या घरात येणार? तर 71,000च्या घरात येणार. पाहताय सगळेजण? लक्ष आहे सर्वांचं? ओके. बघा 71 आधी संख्या दिली जाते आणि त्या संख्येचं घराचं नाव त्यानंतर दिलं जातं, म्हणून 71,000च्या घरात येणार. मग हजाराचं घर कुठं आहे? तर इथं. बाकीचे तुम्ही 0 लिहू शकता या पद्धतीनं, 0 0 आणि 0. मग 71 लिहिला हजाराच्या घरात, कारण की 71,000 असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर 300 शतकाच्या घरात बघा, शतकाच्या घरात 3 हा आला का? कारण की 300 असा शब्द आहे. काय? 300 म्हणजे 3 हा अंक शतकाच्या घरात. त्यानंतर पहा 45. आता 45 दशक आणि एककाच्या घरात येणार, म्हणून 4 वर 5 45. अशा पद्धतीने आपली संख्या तयार झाली. आहे की नाही सोपं? चला तो इथं आन्सर तुम्ही लिहून घ्यायचा आहे, 71,345. आणि जो स्वल्पविराम किंवा क्वामा आहे तो बघा, एकक दशक शतकानंतर क्वामा, त्यानंतर 2 घरांनी दिला जातो, म्हणजे 1000 लाख कोटी. या पद्धतीनं बघा, इथं एक आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल बघा, 2 घरानंतर त्यानंतर दिला जातो. कुठं? शतकाच्या नंतर. आलं लक्षात? पर्यायाची काय आवश्यकता नाहीये समृद्धी वाघमारे, पर्यायाची इथं आवश्यकता नाहीये. ठीक आहे, चला समजलं का रे बाळांनो सर्वांना? लिहून घ्या ज्यांचं राहिलंय त्यांनी. चला झालं? ओके, व्हेरी गुड. आता नंतरचा बघा प्रश्न घ्या. 50,05,555. 50,05,555. 50,05,555. 71,345 परत का आलं? 50,05,555. माझा आवाज येत नाहीये गार्गी फराटेला? बर, बघा बऱ्याच जणांनी आन्सर काढले. व्हेरी गुड, खूप छान. ओके, अगदी बरोबर बाळांनो, खूप छान. चला मस्त, करेक्ट आन्सर काढताय तुम्ही, करेक्ट आहे. तर सगळ्यांची नाव घेणं, इतके फास्ट तुमचे रिप्लाय येत आहेत, सगळ्यांची नावं घेणं सुद्धा होत नाहीये. करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. शुभ्रा, समृद्धी, संस्कृती, चंद्रशेखर, स्पंदन, सार्थक, प्राची,
सोहम, अर्णव, सार्थक, ठीक आहे, कृष्णा, तन्वी, अगदी बरोबर. पण प्रांजली परत एकदा पहा, रखानाचा कंठाळा कुणीच करायचं ना. हे स्ट्रक्चर जे तुमच्या समोर दिसतंय हलाको पद्धतीचे सर्व विद्यार्थ्यांनी फॉलो करायचे, काढायचंच आहे. करेक्ट सई, मधुश्री, अभिषेक, सुप्रिया, मानस, ओके. चला आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. काही जणांनी काय केलंय की एक शून्य गायब केलंय, तर का त्यांचा तो शून्य गायब झालेला आहे? कार्तिकी लक्ष द्या आता इकडे. चला समोर स्क्रीन कडे लक्ष द्या. रमीज लक्ष दे. हे पहा, तुम्ही हे मी तुम्हाला प्रत्येक उदाहरणाला स्ट्रक्चर काढून देते, मग तुम्ही कशाला कंटाळा करताय? आता स्वतःच परीक्षण स्वतः करायचे. मी उत्तर सांगणार आहे, ते तुमचं उत्तर बरोबर आलंय का नाही तुम्ही चेक करायचं. ठीक आहे, चला रेडी राहा. बघा अतिशय सोपा प्रश्न आहे, काहीच अवघड नाही याच्यात. फक्त तुम्हाला काळजी कशाची घ्यायची आहे, तर तुम्हाला हे स्ट्रक्चर प्रत्येक वेळेस रफ हँड, तुम्ही रफ वहीत लिहिताय, मग चूक झाली तर खाडाखोड थोडी झाली तर होऊ द्या, किंवा नीट आलं नाहीये तर येऊ देऊ नका, पण आन्सर करेक्ट आलं पाहिजे याचा प्रयत्न असावा. आता पहा, फील कसं करायचं. 50 लाख मी काय सांगितलं तुम्हाला, जेव्हा तुम्हाला अक्षरात संख्या दिली जाते तेव्हा तुम्हाला ती संख्या आधी दिली जाते आणि त्या संख्येनंतर ही संख्या कोणत्या घरात येणार आहे त्या संख्येच्या घराचं नाव दिलं जातं. मग 50 ही जी संख्या आहे ती लाखाच्या घरात येणार. बघा, मग कोटीचं काहीच नामोनिशाण नाहीये, त्याच्यामुळे 00 लिहिलं आपण. त्यानंतर काय करायचं, पार काय करायचं, तर 50 दिले ना, मग 50 कोणाच्या घरात आहे? लाखाच्या घरात आहे. म्हणून 5वर 0, 50 इथंच कम्प्लीट केलं, 50 लाख झाले. पुढं 555, आता हजाराच्या घराचं नावच नाहीये, दिलंच नाहीये काय, मग तिथं 0 येणार. डायरेक्टली तुम्हाला 500 असं दिलंय, म्हणून शतकाच्या घरात 5 अंक येणार. आणि त्यानंतर 55 आहे, तर या पद्धतीनं तुम्हाला 55 लिहायचंय. आहे की नाही इझी, सोपं. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी, आर्यन चौरे फार 0 देऊ नकोस, ठीक आहे. इथं बघा व्यवस्थित स्क्रीनवरती, आणि सांगत असताना सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष स्क्रीनवरती असलं पाहिजे, काय सुरू आहे हे लक्ष द्या. चला, वेळ परत येत नाही, त्याच्यामुळे वेळेचा चांगल्या पद्धतीने तुम्ही वापर करायचा आहे. ठीक आहे, मग आता बघा संख्या कशी तयार झाली. 50 लाख, 555, या पद्धतीनं सगळ्यांचं आन्सर आले का स्वतः चेक करा. चला, 50 लाख 555, हजाराच्या घराचं नावच नाही म्हणून तिथे 0 येणार. बऱ्याच जणांचं हे 0 असं म्हणजे एक 0 कट करून आन्सर आलेले. ठीक आहे, आता करेक्शन करून घ्या बाळांनो. चला, झालं का स्वराली? आणि हे पहा, जो ऐकणार तो पुढे जाणार, त्याच्यामुळे लक्ष व्यवस्थित द्या, समजून घ्या, आणि ज्या चुका सांगितल्या त्या टाळण्याचा प्रयत्न करा. झालं, तुमचं आन्सर सगळ्यांसारखं करेक्ट येणार. व्हेरी गुड. चला, खूप छान. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. झालं, सगळ्यांनी करेक्शन करून घेतलं का बाळांनो? घेतलं का रोहन, अनन्या? नाही झालं, युवराज घ्या पटकन. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. दहा कोटी 10 लक्ष 1 सहस्त्र 101. चला, सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. चुकलं तर काही हरकत नाही, पण चुकातूनच सुधारणार आहे तुम्ही, हेही लक्षात ठेवा. सर्वांनी उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा, उत्तर टाकण्याचा प्रयत्न करायचा, सगळ्यांनी अटेंटिव्ह राहायचंय. चला,
मी सगळ्यांचे आन्सर पाहते हा, त्याच्यामुळे चला, माझं पाहिलं असं होतच नाही, सगळ्यांचे आन्सर बघते मी, फक्त नाव सगळ्यांचे घेणं होत नाही. बर, 10,10,00,000 एक सहस्त्र 101. ठीक आहे, आतापर्यंत सगळ्यांचे करेक्ट आहे. व्हेरी गुड. बर, चला युवराज परत काढा. व्हेरी गुड समृद्धी. चला, बरोबर आहे. देवांशी एक जास्त वाढवला का? करेक्ट सात्विक. ओके, चला सुप्रिया, अनन्या, राजवीर, हिमांशू तर दुसरीच संख्या तयार केली. हिमांशू जाधव, लक्ष द्या स्क्रीनकडे, व्यवस्थित संख्या पाहून घ्या, 6 कुठेच नाहीये उल्लेख केलेला. यश, स्पंदन, ओम. ओके, 111 नाहीये तिथं, घाई करू नका. बर, चालेल चालेल, खूप छान काही जणांनी आन्सर काढलेले आहेत, करेक्ट आन्सर काढलेले आहेत. ओके, परत तेच केलंस तू. बघा, जो ऐकणार तोच पुढे जाणार, जो नाही ऐकणार तोच करत राहणार, तो कधीच पुढे गेलेला नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला यशापर्यंत पोहोचायला गुरूंचं मार्गदर्शन ऐकणं गरजेचंच आहे. आर्यन चौरे, तू 0 देत गेला तर 0ने हिरो नाहीच बनणार, तू जास्त 0 देऊ नकोस. चला, लक्ष द्या आता स्क्रीनकडे, समजून घ्या. खूप छान, मस्त असा प्रश्न होता. 10,10,00,000 1,सहस्त्र 101. ठीक आहे, मग आता संख्या तुम्हाला सुरुवातीला देणार आणि ती संख्या कोणत्या घरात लिहायची आहे त्या घराचं नाव तुम्हाला या ठिकाणी देणार. आलं लक्षात? मग 10 कोणाच्या घरात येणार, तर 10 कोटीच्या घरात येणार. 10 कोटीच्या घरात येणार. बघा, 10 कोटी तुम्ही परत पडताळा जरी घेतला तरी तुम्हाला लक्षात येतं काय, 10 कोटी. त्यानंतर 10,00,000 असं सांगितलं, लाखालाच काय म्हटलं जातं, आणखीन लक्ष असं म्हटलं जातं. हा रंग दिसत नाहीये तुम्हाला? ओके, या ठिकाणी दिसत नसेल तर आपण चेंज करूयात. ओके, हा घेऊयात. तर लाखालाच लक्ष आणि हजारालाच काय, सहस्त्र असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग 10 कोटी आपण लिहिलं, त्यानंतर 10,00,000 असं सांगितले, म्हणजे लक्षच्या घरात सुद्धा 10 तुम्हाला लिहायचंय. त्यानंतर 1,सहस्त्र. मग 1,सहस्त्र कसा लिहायचा, काही जणांनी मी पाहिलं तर त्यांनी असंच लिहिलेले, असं करू नका बाळांनो. मी तुम्हाला कालही सांगितलंय, आजही सांगते की एकावर 0 10 झाले, पण 0 1 असं लिहिला तर याचं वाचन 1 असंच होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला 0 1 लिहायचंय, एकावर 0 नाही, 0 1. आता याचं वाचन करा, पडताळा घ्या लगेच. 1,सहस्त्र, 1,000 किंवा 1,सहस्त्र. सहस्त्र दिलं म्हणून तुम्ही 1,सहस्त्र म्हणू शकता. म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एकावर 0 दिले त्यांनी करेक्शन करून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचे की 0 1 लिहिलं तरच 1,सहस्त्र असं होतं. तुम्हाला 10 सहस्त्र असं नाही विचारलं, म्हणून पडताळा घ्या, काही अडचण नाही, अवघड नाहीये, कमी वेळ लागतो. असं लिहिलं की लगेच काय याचं वाचन येईल, तर 1,सहस्त्र. ठीक आहे, पुढं 100 म्हणजे शतकाच्या घरात सुद्धा 1 आला, 101. मग इथं पण बघा 101 दिले म्हणून इथं फक्त या पद्धतीनं 0 1च परत येणार. जर तुम्ही 1 0 केलं तर इथं झालं 110, त्याच्यामुळे कसं येणार, 0 1. आलं लक्षात? चला, या पद्धतीनं तुमचा आन्सर येणार आहे. ज्यांचं बघा, प्रत्येकानं प्रत्येकाच्या वहीत, आपापल्या वहीत बघायचे, उत्तर करेक्ट आले की नाही हे तपासायचे. चला, 10 कोटी
10 लक्ष, 1 सहस्त्र, 101. हे तुमचं अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं. चला लिहून घ्या. ज्यांचं बरोबर आहे ते बरोबर आहे म्हणून नाही सांगितलं तरी चालेल. ठीक आहे, पण व्हेरी गुड, तुम्ही करेक्ट आन्सर काढलेले. चला, ज्यांचं करेक्ट नाही आलं, रमीज तुझं नव्हतं आलं, तू परत लिहून घे, करेक्शन करून घे तिथे. हर्षवर्धन, ओके गुड. बर, चालेल. उत्तर टाकताना तुमचं जर चुकलंय तर काही हरकत नाही, पण वहीत बरोबर येऊ द्या. त्याच्यामुळे प्रत्येक वेळा मी तुम्हाला सांगते की परत एकदा वहीत करेक्शन करून घ्या किंवा पहा, तपासा. झालं सगळ्यांचं? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या मग. 2,22,02,916. पुढचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवरती आहे. सर्वांनी उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 2,22,02,916. उदाहरण बदललेले मधुश्री. 2,22,02,916. स्नेहल परत काढा, स्नेहल गाडे. ओके, संस्कृती. किरण. सुप्रिया, सोहम, स्नेहल, प्रांजली, पार्थ, सरमाड, स्वराज, मानस, समर्थ, श्लोक, कृष्णा, ठीक आहे, स्वराली, आधार, समृद्धी, अशोक, भाविका, हितांश, ओम, युवराज, ओके, शिवम. ठीक आहे, चला, सगळ्याच जणांनी उत्तर काढण्याचा छान असा प्रयत्न केला. फक्त अगदी थोड्याच विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आणखी नाही आलेलं, तर त्यांनी लक्ष द्या. परत एकदा व्यवस्थित समजून घ्या बाळांनो. अतिशय सोपी अशी कॉन्सेप्ट आहे ही. फक्त तुम्हाला हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर प्रत्येक उदाहरणाला लिहून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक उदाहरण तुम्हाला जेव्हा सोडवायला देते मी, तुम्ही हे जे स्ट्रक्चर आहे, हा जो तक्ता आहे तो काढून घ्यायचा आहे. हलाखू पद्धत मांडून घ्यायची पटापट, आणि एवढ्या वेळात तुम्ही सगळे लिहू शकता. फक्त आळस करायचा नाही किंवा कंटाळा करायची गरज नाही की येते मला, राहू द्या. मग ते राहू द्या जाऊ द्या म्हटलं की काही ना काही मिस्टेक नक्कीच होणार. त्याच्यामुळे राहू द्या जाऊ द्या हे शब्द काढून टाकायचे. ठीक आहे, चला श्रेयान लक्ष द्या. बघा, आता 2 कोटी असं सांगितले म्हणून कोटीच्या घरात फक्त काय येणार? 0,2. ठीक आहे, 2 कोटी आहे. तुम्हाला मग कसं लिहावं लागणार? 0,2. तुम्ही जर अशा पद्धतीने लिहिलात तर हे होणार 20. त्याच्यामुळे या पद्धतीनं न लिहिता तुम्हाला 0,2 असं लिहायचंय. कळलं? मग आन्सर मध्ये लिहिताना 0,2 तुम्हाला लिहायची आवश्यकता नाहीये, तुम्ही 2 पासूनच लिहायचे. ओके, फक्त आपल्या तक्त्यामध्ये कसं मांडायचं हे तुम्हाला मी सांगते इथं. त्यानंतर 22 लाख. मग लाखाच्या घरात कोणती संख्या येणार? तर 22, म्हणून 22 लाख. झालं इथपर्यंत क्लिअर? त्यानंतर 2,000 आलेले, मग हजाराच्या घरात फक्त 2 घ्यायच्या, म्हणून 0,2. त्यानंतर 916, तर शतकाच्या घरात 9 आणि नंतर 16 आहे. या पद्धतीने तुम्हाला लिहून घ्यायचंय.
किती सोपं आहे पहा. झाली तुमची संख्या तयार. अक्षरातली अंकात तुम्ही लिहून टाकली. आता फायनल आन्सर आपण इथे लिहूयात. 2,22,20,916 ही तुमची संख्या तयार झाली या पद्धतीनं. चला सगळ्यांनी वहीत एकदा परत चेक करायचे आहे. करेक्ट आलंय का आपलं उत्तर हे तपासायचंय. जर नसेल आलं तर करेक्शन करून घ्यायचं. ठीक आहे, परत एकदा तपासा. प्रत्येकानं चेक करायचंय तुम्ही लिहिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही. नसेल तर करेक्शन करून घ्या आणि असेल तर फारच छान. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल देऊ मग. डन डन ओके. चला पुढचं उदाहरण घ्या मग बाळांनो. 12,12,005. 12,12,005. 12,12,005. पटकन आन्सर करायचंय. 12,12,005. 12,12,005. कसं काढणार मग आता. व्हेरी गुड बेटा. कोण आहे. अशोक नरोटे. 7 राजगुरू. काय केलं रे वेदांत. परत काढ. वेदांत देशमुख. गौरी जाधव. ओके गुड. श्लोक शेजवार. छान. स्पंदन करेक्ट. वेदांत मांडणीकर करेक्ट आले आता. छान. संस्कृती मानस. समृद्धी सोहम करेक्ट. अरे वा सगळ्यांचंच उत्तर करेक्ट आलेले. खूप छान. ओव्हाळ करेक्ट. उत्कर्ष उत्तर द्यायचंय. डॉट आले फक्त तिथं. करेक्ट. ओम. स्नेहल. यशश्री. हेतांश. स्पंदन. चला पाटील बेटा आन्सर काढलं का. आराध्य. सुदर्शन. युवराज. चला प्रत्येकाने. पार्थ महाजन झालं का. वेदांत धुमाळ. सोहम फरांडे. वैभवी गव्हाणे. शौर्य पोले. त्यानंतर राजवीर. शिवानी. समीक्षा. ठीक आहे सर्वांनी आन्सर केलेले आहेत. ओके. अर्णव भाकरे. बर. शुभ्रा. हर्षवर्धन. वैभव. नामदेव जामदार. कृष्णा चव्हाण. रुपेश. ठीक आहे बघा ऐका परत एकदा सूचना देते. काल पण मी दिली होती. तुमचे डिव्हाइस नेम मला जे दिसत आहेत मी तेच नाव घेते बरं का. मग म्हणजे विद्यार्थ्याचं स्वतःचं नाव जर डिव्हाइस वर नसेल तर तुम्हाला मी काल पण एक नंबर दिला होता आणि आज पण देते. 9604 96 35 44 या नंबर वरती तुमच्या आधीच्या डिव्हाइसचं नाव काय ते लिहायचंय. नंतर काय बदलायचंय ते लिहायचंय आणि तुम्ही जो कोर्स आहे आपला 5वी नवोदयचा जो कोर्स आहे तो कोणत्या नंबर वरती घेतलाय तो नंबर पाठवायचा. या 3 गोष्टी या नंबर वरती. हा माझा नंबर आहे या नंबर वरती पाठवा. लागलीच तुम्हाला तुमचं नाव चेंज करून दिलं जाईल. पाटील बाळानं दिलं होतं काल पण नंबर द्यायला उशीर झाला मग मलाही ते करणं झालं नाही. पण आज तुला करून भेटेल बाळा. तुझं नाव मी तुला टाकून देते. ठीक आहे.
असे बऱ्याच जणांचे मला दिसत आहेत, पण मला नेमकं तुमचं नाव माहित नाही, त्याच्यामुळे जे डिव्हाइस नेम आहे तेच आम्ही म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं नाव टाकून घेण्यासाठी मी सांगितली प्रोसेस करून घ्या. हा नंबर तुम्ही लिहून घ्या तुमच्या वहीवर. कोणाच्या? तर ज्यांना नाव बदलायचे, स्वतःचं नाव टाकायचे. ठीक आहे, मग लक्ष दे ना कृष्णा बाळा. तुझं नाव कृष्णाच आहे का? मी कृष्णा म्हंटल, कृष्णा चव्हाण, मग तुझं नाव आहे का ते? मग ते नाव असलं तर तुला ह्या नंबरवरती पाठवायची गरज नाही. ज्याचं विद्यार्थ्याचं डिव्हाइस नेहमी घेताना ते नसेल, ठीक आहे, तुमचं टाकायचं तर तुम्ही आधीचं नाव काय, नंतरचं नाव काय बदलायचं, तुमचं नाव काय विद्यार्थ्याचं ते टाकून द्यायचं या नंबरवरती, आणि तुमचा मोबाईल नंबर पण हवा आहे. रुपेश चव्हाण, ठीक आहे, मग हा नंबर लिहून घे, माझा नंबर आहे, या नंबरवरती तुझं नाव पाठव, आणि तू कोर्स जो आहे घेतलेला तो कोणत्या नंबरवरती घेतलास तो नंबर 1 दे मला. ठीक आहे, चला. ओके, चला लिहून घ्या पटकन. इरेज करते मी, परत रेकॉर्डेड मध्ये सुद्धा तुम्ही पाहून लिहून घेऊ शकता. मला इथं सांगून काय फायदा नाही, तुम्ही डायरेक्टली नंबरवरती सेंड करा. वाघमारे, प्रत्येक वेळेस मला नाव आडनाव घेता येत नाही, तुम्ही समजून घ्यायचं. ठीक आहे, गरज असेल तेव्हा मी तुमचं नाव आडनाव घेईल. आता बरेच विद्यार्थी बरेच नावांचे, वेदांत 3-4 आहेत, समृद्धी 3-4 आहेत, बरेच नाव आहेत की रिपीट आहेत. टू अंडरस्टँड बेटा, हळूहळू लक्षात येईल तुझ्या. प्रत्येक बॅच मध्ये असे विद्यार्थी असतात की ज्यांचं नाव सारखंच असतं. ठीक आहे, चला लक्ष द्या आता आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न काय म्हणतोय? 12,12,005. मग पटकन झटकन बघायचे की 12 कोणाच्या घरात येते, तर कोटीच्या. कोटीच्या घरात पटकन 12 लिहायची संख्या, 12 कोटी झालं. आता लाखाच्या घराचं नावच नाही, मग तिथं आपण मनानेच नंबर घ्यायचा नाही, तिथं शून्य लिहायचं. ठीक आहे, आता 12,000 असं दिलंय म्हणून हजाराच्या घरात 12 लिहून टाकायचं. पुढं काय दिलंय? 5 दिलंय फक्त, म्हणजे शतकाच्या घराचं सुद्धा नाव नाहीये, तिथं शून्य लिहा. दशकाचं पण काही नाव नाही, डायरेक्ट एककात दिलंय 5. तो या पद्धतीने तुमची संख्या तयार झालीय बाळांनो. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी करेक्ट आन्सर दिलाय, व्हेरी गुड. काही जणांनी फार गडबड लिहिली, फक्त कोणीतरी बघा एवढंच लिहिलं होतं. तर असं करू नका, आता ती घाई संकटात नाही, घाई करायची नाही, येत असून मग चुकणार. ठीक आहे, चला फायनल आन्सर या पद्धतीने आले, प्रत्येकाने चेक करून घ्यायचे. 12,12,005. सो दिस इज द फायनल आन्सर. चला चेक करून घ्या. हो आलंय, ओके, छान, मस्त. चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. मग आलंय तर आपण पुढे जाऊया, थांबायचं कशाला. पुढे आपल्याला क्वेश्चनच नाहीये, तर बघा लिहून घ्या. मी तुम्हाला क्वेश्चन देते, एक शेवटचं एक्झाम्पल, आपली वेळ सुद्धा झालेली आहे, पण एक शेवटचं एक्झाम्पल मी तुम्हाला देते. रेडी आहेत सगळेजण? ओके, चला घ्या मग. चला लिहून घ्या. चला ओम सोडवायचे, उत्तर काढायचं बाळा. मी पण पटकन आपली हलाखो पद्धत मांडून या ठिकाणी घेणार नाही, तुम्ही मांडायचे पण. ठीक आहे, चला पटकन पटकन झटकन सॉल्व करा, म्हणजे आपल्याला लेफ्ट होता येईल. येस, चला खूप छान.
अगदी बरोबर. चला, सगळ्याच विद्यार्थ्यांचं फक्त एकानं 60 असं लिहिलं तर ते अति घाईमुळे झालेले त्याचं. ओके, व्हेरी गुड. या प्रश्नाकडे फोकस कर बाळा. मी सोडणारच आहे, तुझं झालं असेल तर तू लेफ्ट हो, नो प्रॉब्लेम. चला, सी हिअर, सगळ्याच जणांनी करेक्ट आन्सर देण्याचा छान प्रयत्न, म्हणजे सगळ्याच जणांचं करेक्ट आन्सर आलेलं आहे. खूप छान, मस्त. तर पहा, आता या ठिकाणी तुम्ही तुमचा रखाना तयार केलेला असेल, पण या ठिकाणी मी डायरेक्टली आन्सर देणार आहे. तर बघा, 9 कोटी, त्यानंतर 90 लाख, हजाराचा उल्लेख आहे का नाही, म्हणून दोन्ही घर शून्य लिहायचे तुम्हाला. 990, मग हजार झालं की शतकाचं घर असतं आणि तिथं 9 हा अंक येणार आहे, म्हणून 900, आणि शेवटी सुद्धा 90 असं दिलेले. बघा, या पद्धतीनं तुमचं आन्सर येणार आहे. आता रिचेक कसं करायचं मॅडम मग, तर या पद्धतीनं बघा, ला को, तुम्ही शॉर्ट मध्ये असं सुद्धा रिचेक करू शकता, याला पडताळा घेऊ शकता. 9 कोटी 90 लाख, हजाराचा काही संबंध नाही, म्हणून 990. ठीक आहे, बघा असं सोपं आहे. आणि जशी जशी प्रॅक्टिस तुमची आणखीन होणार, तुम्ही स्वतःहून सुद्धा घरी प्रॅक्टिस करणार, 100% तुम्हाला सुद्धा इतकी फास्ट स्पीड येणार तुमची. आणि मी आता पाहिलं चॅट बॉक्स मध्ये भराभर तुमची सगळ्यांची उत्तरं येत होती. ठीक आहे, म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं आणि इथंच प्रॅक्टिस करून तुमची भरपूर घेतली आहे. आणखीन तुम्ही थोडीफार घरी केली की झालं, मग कामच बेस्ट. ओके, व्हेरी गुड बेटा. चला, या पद्धतीने आजचं आपलं सेशन झालेलं आहे. सो टाटा, बाय बाय टू ऑल. आज शनिवार आहे, उद्या तुमची सराव आठवडी परीक्षा असणार आहे, हे लक्षात घ्या. त्याचे डिटेल जे आहे ते तुम्हाला अनाउन्समेंट नावाचं एक टॅब आहे बघा. अनाउन्समेंट मध्ये तुम्हाला सगळ्या काही सूचना पुरवल्या जातात. ठीक आहे, तर अनाउन्समेंट मध्ये तुम्हाला सूचना येईल कधी तुमची परीक्षा आहे, काय टॉपिक आहे, म्हणजे जे आपण आठवडाभरात शिकलेले तेच तुम्हाला येणार आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे अनाउन्समेंट मध्ये सूचना दिली जाते. आणि पेपर जो आहे तो कंटेंट नावाच्या फोल्डर मध्ये येतो, कंटेंट नावाच्या फोल्डर मध्ये. ठीक आहे, आणि लाईव्ह क्लास, आता रेकॉर्डेड क्लास कसे पाहिजे, तर लाईव्ह क्लास नावाचं ऑप्शन असतं, त्याच्यावरती क्लिक केलं तुम्ही तर लगेच तुम्हाला लाईव्ह क्लास मध्ये रेकॉर्डेड तुम्हाला व्हिडिओ पाहता येतात. आजपर्यंत जे झालेले आहेत, 19 तारखेपासून आपल्या क्लासचं स्टार्ट झालेलं आहे, त्यापासून आजपर्यंत तुम्हाला सगळे रेकॉर्डेड क्लास पाहता येतात. माझी परीक्षा आहे पहिल्या क्लास. चालेल, आजचं नाही म्हणत मी तुम्हाला, उद्या आपला रविवारी होतो. ठीक आहे, रविवारचं सांगते बाळांनो, आजचं नाही. आज क्लास झाला आपला, उद्या पेपर आहे. उद्या क्लास होणार नाही 7 वाजता, उद्या तुमचा पेपर होणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला शेड्यूल सांगितलेलं आहे पहिल्या दिवशी इंट्रोडक्शन मध्ये, तिथंही तुम्ही पाहू शकता. आजही तुम्हाला रिकॉल करून दिलेले. चला, कंटेंट मध्ये तुमचा उद्याचा पेपर येणार, अनाउन्समेंट मध्ये सूचना येणार, आणि ज्यांना रेकॉर्डेड क्लास पाहता येत नाही त्यांच्यासाठी सूचना सांगितली की लाईव्ह क्लासवर टॅप करायचं, तिथं सगळे तुम्हाला 19 तारखेपासूनचे रेकॉर्डेड व्हिडिओ पाहायला भेटणार. हा, ती सूचना सगळी तुम्हाला अनाउन्समेंट मध्ये येणार आहे, त्याच्यामुळे अनाउन्समेंट मध्ये काय दिलंय ते पाहायचं, चेक करायचं. ओके, चला, ज्यांचं राहिले आन्सर लिहून घ्यायचं झालं का रे सर्वांचं? चेक करा बरं एकदा. टाइम काय, सगळं तुम्हाला अनाउन्समेंट मध्ये देणार आहे बाळांनो, तिथं पहा नंतर. चालेल ना? आणि ज्यांची नावं बदलायची त्यांनी नंबर देऊ का तुम्हाला परत आणखीन एकदा? त्या नंबरवरती पाठवा, तो माझा नंबर आहे, नंबरवरती पाठवला की तुमचं नाव जे आहे ते बदलून दिलं जाईल. जे विद्यार्थ्याचं नाव आहे तेच टाकून घ्या, कारण की जे डिव्हाइस नेम आहे तेच मी वाचते, त्याच्यामुळे डिव्हाइस नेम चेंज करायचा असेल तर हा माझा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही ते पाठवायचे. 9604 963544. नाव ज्यांना विद्यार्थ्यांना बदलायचं, म्हणजे पॅरेंटचं नाव असेल, तुमच्या आईचं असेल, वडिलाचं असेल किंवा भावाचं असेल, आणि ते तुम्हाला बदलायचे, तर आधीचं नाव काय, नंतरचं नाव काय टाकायचं, आणि तुमचा मोबाईल नंबर, एवढ्या 3 गोष्टी मला या नंबरवरती पाठवा. तुमचं लगेच नाव तुम्हाला दुरुस्त करून दिलं जाईल, बदलून दिलं जाईल.
ओके, तर अशा पद्धतीने आजचा क्लास इथेच आपण थांबूयात. टाटा, बाय बाय टू ऑल, टेक केअर. सराव करत राहा. आजपासून तुम्ही मेहनतीला सुरुवात करा. असं म्हणू नका तुम्ही की 4थीलाच आहे आणि मग 5वी जून मध्ये गेल्यावर बघता येईल, असं नाही करायचं. ठीक आहे, आतापासूनच मेहनतीला सुरुवात करायची आहे, मेहनत घ्यायची आहे. हा, काय पार्वती मनके, तर सार्थक मनके नाव आहे विद्यार्थ्याचं. बर, या नंबरवरती मला तू टाक बाळा, तुझं नाव काय चेंज करायचंय. ठीक आहे, आधी जे होतं नंतर जे टाकायचं. आता फॉर एक्झाम्पल इथं पार्वती मनके असं आहे. ठीक आहे, आता डिवाइस नेम, पण तो बाळ म्हणतोय की माझं नाव सार्थक मनके आहे, तर बाळा असं पाठव आणि तुझा आताचा जो नंबर आहे ज्याच्यावरून तू क्लास करतो तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं. कारण की आता तुम्ही सांगता मग माझ्या एवढं म्हणजे काय आता लक्षात राहणार, पुन्हा थोड्या वेळानंतर ते विसरणार आणि भरपूर एक दोघांचे नाही तर 7-8 जणांचे दिसत आहेत मला. त्याच्यामुळे तुम्ही या नंबरचा लिहून घ्या आणि त्या नंबरवरती पाठवा. चला थांबूया तिथे. बाय बाय, बाय बाय टू ऑल, टेक केअर.